जर मॅगी पासून तुम्ही असं काहीतरी बनवून एकदा खाल्लं ना तर यापुढे तुम्ही साधी मॅगी खायचं विसरणार आणि असंच बनवून खाणार. एवढं टेस्टी लागतंय. तर याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर काय करायचं, मॅगीचं पाकिट घ्यायचं, त्याला कुटून घ्यायचं आणि परातीत ओतून घ्यायचं. लगेच 2-3 बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं. लगेच कांदा, लसूण, कोथिंबीर याला पण चांगलं बारीक चिरून घ्यायचं आणि एका ताटात मॅश केलेला बटाटा, कांदा, लसूण, कोथिंबीर, मिरची पावडर, मॅगी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच एका वाटीत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा आणि पाणी टाकून त्याची चांगली पातळ पेस्ट करून घ्यायची. लगेच केलेल्या मसाल्याचा गोळा घेऊन त्याला थोडा लांबसर आकार देऊन बोटाने हलकं दाबून त्यामध्ये चीज भरून बंद करून घ्यायचं. पहिले या कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात बुडवून घ्यायचं, नंतर या मॅगीच्या तुकड्यात बुडायचं आणि सगळीकडे हे तुकडे चांगले लावून घ्यायचे. तुकडे लावून झाल्यावर लगेच गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचे आणि केलेले गोळे त्याच्यात सोडून देऊन चांगले मंद गॅसवर तळून घ्यायचे. मग झाले आपले मॅगी आणि चीज पासून रोल तयार. तर तुमच्या मुलांना रोज मॅगी देण्यापेक्षा असं काहीतरी नवीन बनवून खायला द्या. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि मला सांगा.